Hello everyone. Anikant Education Society's Tulzaram Chaturchand College of Arts, Commerce and Science, Baramati. Myself, Mr. Prashant Devidas Pawar. This is the session of 12th Science Mathematics paper number 2nd, chapter Differential Equations. In the previous session, we discussed some points. In that, first point is concept of homogeneous differential equation, and the second point is examples on solution of homogeneous differential equation. विद्यार्थी मित्रो, मागच्या लेक्चरला आपण होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, त्याचबरोबर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन्स जर दिले असतील तर त्यावरची एक्झाम्पल्स कशा पद्धतीनं सॉल्व करायची आहेत किंवा त्या एक्झाम्पल्सची सोल्युशन्स कशी काढायची आहेत हे आपण स्टडी केलेलं आहे. ओके, इन दिस लेक्चर we study the next part, that is applications of differential equation. या लेक्चरला आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन्स काय आहेत हे स्टडी करूयात. या टॉपिकमध्ये आपल्याला सिलेबसला 4 ऍप्लिकेशन्स हे स्टडीसाठी दिलेले आहेत, ते आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर पहिल्यांदा डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म होण्यासाठी काय गरजेचं असतं हे आपण पाहिलेलं आहे की डिपेंडेंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल या फॉर्म मध्ये जर डिफरन्शियल्स जर डेरिव्हेटिव्ह मध्ये किंवा डिफरन्शियल्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह जर इक्वेशन मध्ये अवेलेबल असेल तर डिफरन्शियल इक्वेशन त्याला आपण म्हणतो, म्हणजेच रेट ऑफ चेंज. दॅट इज if the relation in the rate of change of a function, म्हणजे फंक्शनचा रेट ऑफ चेंज जर असेल आणि त्याचं जर रिलेशन असेल आणि ते जर माहिती असेल, इज नोन, देन इट फॉर्म्स अ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे dx बाय dt असेल, dy बाय dx असेल, हे जर माहित असेल तर तो काय फॉर्म करतो, डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करतो. मग देन वी कॅन सॉल्व इट बाय युझिंग आवर वेल नोन मेथड्स. आणि जर ते माहीत असेल म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन जर माहीत असेल तर ते आपल्याला जे आपण सेपरेटेड व्हेरिएबल मेथड जी पाहिली आहे त्यानुसार असेल किंवा होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे, तर या पद्धतीचे डिफरन्शियल इक्वेशन्स कशा पद्धतीने सॉल्व करायचे आपण शिकले तर त्या पद्धतीने आपल्या युजुअल मेथडने आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे, let us study some applications of differential equations now. In that, first application is population growth and growth of bacteria. Okay, पॉप्युलेशन मध्ये होणारी ग्रोथ किंवा बॅक्टेरिया मध्ये होणारी ग्रोथ जी आहे ती पॉझिटिव्ह असणार आहे. याचा अर्थ टाइम जर इन्क्रीज होत असेल तर पॉप्युलेशन ग्रोथ किंवा बॅक्टेरियामध्ये देखील ग्रोथ होणार आहे, ही पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे. सेकंड, रेडिओ ऍक्टिव्ह डिके. आता याच्यामध्ये मात्र रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस जे आहेत त्याचा जर विचार केला आपण तर त्यामध्ये टाइम जसा इन्क्रीज होईल त्या पद्धतीनं त्याचा मास जो आहे त्या सबस्टन्सचा हा डिक्रीज होणार आहे. तर हे याचा स्टडी जो आहे तो आपण डिफरन्शियल इक्वेशनच्या ऍप्लिकेशन्स मध्ये करणार आहोत या ऍप्लिकेशन मध्ये. ठीक आहे, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग हा थर्ड ऍप्लिकेशन आहे, याच्यावरची देखील आपण इथे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. आणि फोर्थ शेवटचं ऍप्लिकेशन सरफेस एरिया, याचं देखील काय डिफरन्शियल इक्वेशन शी रिलेशन आहे ते देखील आपण इथे याच्यावरची एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रो
या ठिकाणी आता यातलं पहिलं ऍप्लिकेशन आपण स्टडी करूयात, पॉप्युलेशन ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. ओके, पहिल्यांदा थेरीचा पार्ट थोडासा समजून घेऊयात. पॉप्युलेशन ग्रोथचं एक्झाम्पल असेल किंवा ग्रोथ ऑफ बॅक्टेरियाचं एक्झाम्पल असेल तर हे कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे, डिफरन्शियल इक्वेशन कसं फॉर्म करायचं आणि काय कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं हे आपण स्टडी करूयात. पहिल्यांदा बघा, इफ द पॉप्युलेशन पी इनक्रीजेस, ओके, इफ द पॉप्युलेशन पी इनक्रीजेस at time t, then the rate of change of p is proportional to the population present at that time. मित्रांनो, इथे लक्षात येतं की p increases at time t म्हटले आणि पुढे काय सांगितलंय, then the rate of change of p म्हणजेच रेट ऑफ चेंज म्हणजे या ठिकाणी d by dt विथ रिस्पेक्ट टू टी. ओके, आता रेट ऑफ चेंज कुणाचा, तर ऑफ पी म्हटले, सो डीपी बाय डी येणार आणि इज प्रपोर्शनल टू काय आहे, पॉप्युलेशन प्रेझेंट ॲट दॅट टाइम, मीन्स इथे पुन्हा पी आला पहा. ठीक आहे, सो रेट ऑफ चेंज ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज प्रपोर्शनल टू पी अगेन. ठीक आहे, तर आता हे प्रपोर्शनॅलिटी सिम्बॉल जो आहे तो इक्वॅलिटी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी या ठिकाणी घेतोय. या ठिकाणी टाइम इन्क्रीज होतोय म्हणजे पॉप्युलेशन देखील वाढतंय, त्यामुळे आपण इथे इन्क्रीज घेणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी डीपी अपॉन डी टी इज इक्वल टू के इंटू पी, म्हणजे इथे प्लस के येणार आहे. सो प्लस काय येणार आहे तर इन्क्रीज आहे या ठिकाणी, तर के इज ग्रेटर दॅन 0 हियर. ओके, मग आता के इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, तर हे झाला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म झाला आपला. मग आता या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कसं काढायचं, तर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला व्हेरिएबल सेपरेट केले पाहिजेत. मग डीपी अपॉन पी घ्यायला पाहिजे. मग डीपी अपॉन पी इज इक्वल टू के ॲज इट इज ठेवला इंटू या ठिकाणी हा डी टी डिनॉमिनेटरला आहे, तो इकडे RHSला न्यूमरेटरला आला पहा. मग या ठिकाणी व्हेरिएबल सेपरेट झाले. मग आता आपण इंटिग्रेशन घेऊया. ऑन इंटिग्रेटिंग वी गेट, सो इंटिग्रेशन ऑफ डीपी अपॉन पी इज इक्वल टू के कॉन्स्टंट आहे, सो के इंटिग्रेशन ऑफ 1 dt लिहिला. मग आता 1 अपॉन पीचा इंटिग्रेशन काय येतो, तर लॉग पी इज इक्वल टू के इंटू टी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घ्यावं लागेल, तो घेतला C1. यानंतर आपण हे लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये मिळालेलं आहे इक्वेशन. तर मला जर हे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर मला कशा पद्धतीने लिहिता येईल, तर P इज इक्वल टू ई रेस टू के टी प्लस C1 लिहिता येईल. ओके, मग ई रेस टू के टी प्लस C1 जो आहे तो ई रेस टू के टी इंटू ई रेस टू C1 येईल. बरोबर, P इज इक्वल टू ई रेस टू के टी इंटू ई रेस टू C1. मग ई रेस टू C1 ला जर मी कॉन्स्टंटच आहे तो म्हणजे C कन्सिडर केला तर मला सोल्युशन काय मिळेल, दॅटफॉर P इज इक्वल टू C इंटू ई रेस टू के टी मिळाला पहा, कारण ई रेस टू C1 म्हणजे मी C लिहितोय या ठिकाणी. तर या इक्वेशनचा वापर करून मला सोल्युशन कॅल्क्युलेट करता येईल. मित्रांनो, आपल्याला एक्झाम्पल कशा पद्धतीने दिलेला असणार आहे आणि काय करावं लागणार आहे पहा. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला हे या ठिकाणी या फायनल इक्वेशन मध्ये P इक्वल टू C रेस टू के टी मध्ये 2 कॉन्स्टंट्स आहेत. ते कॉन्स्टंट्स कसे आलेले आहेत, तर K हा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे आणि C हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. तर या दोघांची व्हॅल्यू 2 कंडिशनचा वापर करून काढायचे. आपल्याला एक्झाम्पल मध्ये टोटल 3 कंडिशन्स दिलेले असणार आहेत. ते म्हणजे पहिल्या कंडिशन P आणि T चा वापर करायचा आणि एक कॉन्स्टंट काढायचा, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, आणि त्यानंतर पुन्हा P आणि T चा वापर करायचा आणि कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनचा वापर करायचा आणि कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॅल्क्युलेट करायचा.
त्यानंतर फायनली सी मिळाला, ए मिळाला की थर्ड कंडिशनमध्ये जर पी दिला असेल तर टी कॅल्क्युलेट करायचा असतो आणि टी दिला असेल तर पी कॅल्क्युलेट करायचा असतो. अशा पद्धतीनं 3 कंडिशनमध्ये याच्यावरची एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायची आहेत. ती साधारणपणे 3 ते 4 मार्कासाठी एक एक्झाम्पल या पद्धतीनं या टॉपिकवर बोर्डाला विचारलं जातं. ठीक आहे. ही इक्वेशन वरून काय मिळतं मग, विच गिव्स द पॉप्युलेशन ॲट एनी टाइम टी, कोणत्याही टाइमसाठी इथे आपल्याला पॉप्युलेशन मिळणार आहे. ठीक आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल स्टडी करूयात आपण. द रेट ऑफ ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया is proportional to the number present if initially there were 1000 bacteria and the number double in 1 hour. Find the number of bacteria after 2.5 hours. Take square root of 2 is equal to 1.414. म्हणजे कॅल्क्युलेशन करताना कुठेतरी स्क्वेअर रूट ऑफ 2 लागणार आहे, तर त्याची व्हॅल्यू बी घ्यायची. आता पहा, पहिल्यांदा क्वेश्चन स्टडी करूयात. पहिल्यांदा दिलंय ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया आहे तो प्रोपोर्शनल टू नंबर प्रेझेंट. ओके, म्हणजे एक्स जर नंबर ऑफ बॅक्टेरिया घेतलं तर आपल्याला dx बाय dt इज प्रोपोर्शनल टू एक्सच असणार आहे, ते घ्यावं लागेल. त्यानंतर पहा, आता हे एक्झाम्पल 3 पार्टमध्ये स्टडी करूयात. बायफर्केशन जर या स्टेटमेंटचं केलं आपण, इफ इनिशियली, पहा कंडिशन्स 3 दिलेल्या आहेत या ठिकाणी. पहिली कंडिशन इनिशियली म्हणजे टी इक्वल टू 0 असताना बॅक्टेरिया होते 1000 अँड द नंबर डबल इन 1 hour. म्हणजेच जर हे 1000 चे डबल झाले म्हणजे 2000 झाले, ते किती वेळेमध्ये होतात, 1 hour मध्ये. ओके, एका तासामध्ये ते काय होत आहेत, डबल होत आहेत, म्हणजे 2000 बॅक्टेरिया होत आहेत. तर 2.5 तासामध्ये ते किती होतील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सोल्युशन पहा. लेट एक्स बी द नंबर ऑफ बॅक्टेरिया ॲट टाइम टी. सिन्स द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ एक्स इज प्रपोर्शनल टू एक्स, द डिफरन्शियल इक्वेशन कॅन बी रिटन ॲज. याच्यावरून आपल्याला माहिती आहे dx बाय dt इज इक्वल टू kx. आत्ताच पीच्या साठी म्हणजे पॉप्युलेशनसाठी लिहिलं होतं, त्याच पद्धतीने सॉल्व करायचंय. dx बाय dt इज इक्वल टू kx. k इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. then separate the variables here. dx upon x घेतला, k into dt घेतला, इंटिग्रेशन घेतला. इंटिग्रेशन मध्ये आपल्याला या ठिकाणी 1 upon x चा इंटिग्रेशन log x लिहिता येईल आणि इज इक्वल टू k ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ 1 इज t प्लस c1. पुन्हा ज्यावेळेस एक्सपोनेन्शियल फॉर्मला लिहितो आपण आणि e रेस टू c1 जो आहे तो c घेतो, त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने मिळेल x इज इक्वल टू c इंटू e रेस टू kt. Okay, where c is nothing but e raised to c1, called as equation number 1 here. आता मित्रांनो, या ठिकाणी या इक्वेशनचा वापर करून आणि हे 3 कंडिशन्स वापरायचे आणि आपण t इक्वल टू 2.5 hour असताना या ठिकाणी x फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी अगोदर आपल्याला k आणि c च्या व्हॅल्यू फाइंड आउट केले पाहिजे. पहिली कंडिशन x इक्वल टू 1000, t इक्वल टू 0 इनिशियली आपल्याला घ्यावं लागेल. मग इनिशियली घेतलं पहा, x इक्वल टू 1000 when t इक्वल टू 0 पुटअप करा. म्हणजे या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 1 1000 इज इक्वल टू c इंटू ई रेस टू t इज इक्वल टू 0 पुटअप केलाय. c इक्वल टू आला 1000. c इक्वल टू 1000 इक्वेशन 1 मध्ये पुटअप केलात तर मिळतं x इक्वल टू 1000 इंटू ई रेस टू kt, कॉल्ड एज इक्वेशन नंबर 2 हिअर. आता इक्वेशन 2 मध्ये आपल्याला सेकंड कंडिशन यूज केली पाहिजे. सेकंड कंडिशन आहे नंबर ऑफ बॅक्टेरिया हे डबल होत आहेत कधी, आफ्टर 1 hour. म्हणजे t इक्वल टू 1 hour असेल तर x इक्वल टू 2000 हे इक्वेशन 2 मध्ये पुटअप केलं तर आपल्याला काय मिळेल, 2000 इक्वल टू 1000 इंटू ई रेस टू k ॲज इट इज t इज इक्वल टू 1. मग आता ई रेस टू k इज इक्वल टू 2000 अपॉन 1000 मीन्स 2 मिळेल. सो ई रेस टू k ची व्हॅल्यू 2 मिळाली. सो यावरून लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लिहिताना आपल्याला k इज इक्वल टू log 2 लिहिता आलं. मग आता हा k इक्वल टू log 2
पुन्हा आपण इक्वेशन 2 मध्ये पुटअप करूयात, म्हणजे काय येईल. आणि थर्ड कंडिशन जी आहे ती आहे एक्स फाइंड आउट करायचंय. टी इज इक्वल टू 2.5 आवर दिलेलं आहे. 2.5 म्हणजे 2 into 2 4 plus 1. This can be written as 5/2 hour. So आता t equal to 5/2 पुटअप करूयात, म्हणजे काय येईल. फ्रॉम इक्वेशन 2 and 3 हे k ची व्हॅल्यू पण पुटअप करूयात आणि t ची व्हॅल्यू पण पुटअप करूयात, म्हणजे या ठिकाणी येतो x इक्वल टू 1000 into e raised to k ची व्हॅल्यू आली log 2 आणि t ची व्हॅल्यू आली 5/2. सो पुटअप केली. आता हे 5/2 जो आहे, ओके, 5/2 log 2 आहे. मग या ठिकाणी आपण n log m असेल तर हा n इथे इंडेक्सच्या ठिकाणी जातो, म्हणजे log m raised to n येतं. मग या ठिकाणी पहा हे कसं लिहिता येईल आपल्याला. x इक्वल टू 1000 into e raised to 5/2 log 2 आहे, तर हे 2 raised to 5/2 लिहिता आलं. मग पुढे लॉज ऑफ लॉगॅरिथम मध्ये e raised to log x जर असेल तर x फक्त लिहिता येतं, म्हणजे 2 raised to 5/2 लिहिता आला बा. सो x इज इक्वल टू 1000 into 2 raised to 5/2. आता 5/2 हे कसं लिहिता येतं आपल्याला माहिती आहे. 5/2 can be written as 2 plus 1/2, right? 5/2 is nothing but 2 plus 1/2, म्हणजे 2 raised to 2 into 2 raised to 1/2. ओके, हे पहा 1000 as it is, 2 raised to 5/2 हा कसा लिहिला. 2 raised to 2 into 2 raised to 1/2. मग आता 2 raised to 2 means 4. 4 into 1000 it gives 4000 and 2 raised to 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2. स्क्वेअर रूट ऑफ 2 हे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे 1.414. मग 2 raised to या ठिकाणी 2, 4 into 1000 it gives 4000 into 1.414. सो यांचा जर मल्टिप्लिकेशन आपण केला आणि डेसिमल 3 डिजिट सोडून जर दिलं तर आपल्याला याचा आन्सर येणार आहे x इज इक्वल टू 5656. सो दॅट इज द नंबर ऑफ बॅक्टेरिया विल बी 5656 in 2.5 hour. ठीक आहे, 2.5 तासानंतर बॅक्टेरियाची संख्या जी आहे ती 5656 इतकी होणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं 3 स्टेप लक्षात ठेवा कायमचे. तर इनिशियली पहिल्यांदा आपल्याला जे काही कंडिशन दिली असेल फर्स्ट, त्यावरून आपल्याला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन मिळेल. त्यानंतर कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी सेकंड कंडिशन म्हणून मिळवायची. त्यानंतर फायनली तुम्हाला दोन्ही पुटअप केल्यानंतर याप्रमाणे जर टी दिला असेल तर एक्स काढता येतो आणि एक्स दिला असेल तर टी कॅल्क्युलेट करता येतो. ठीक आहे, ओके. सेकंड एक्झाम्पल याच्यावरच पाहूयात. आता नंबर ऑफ बॅक्टेरियावरचं एक एक्झाम्पल पाहिलंय. आता आपण ग्रोथ ऑफ पॉप्युलेशनवरचं एक एक्झाम्पल पाहूयात. The rate of growth of the population of a city at any time t is proportional to the size of the population. For a certain city, it is found that the constant of proportionality is 0.04. Find the population of the city after 25 years if the initial population is 10,000. मित्रांनो, या ठिकाणी देखील क्वेश्चनचा जर स्टडी केला तर पुन्हा dp/dt इज प्रपोर्शनल टू p अशा पद्धतीने लिहिता येणार आहे पहिल्या सेंटेन्सचा यूज करून. आणि त्यानंतर आपल्याला सेकंड सेंटेन्स मध्ये त्यांनी एक गोष्ट इथे दिलेली आहे आपल्याला, ती म्हणजे फॉर अ सर्टन सिटी इट इज फाउंड दॅट द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इज 0.04, म्हणजे के ची व्हॅल्यू ही 0.04 दिली. याचा अर्थ एक कंडिशन इथे कमी दिली. ओके, फाइंड द पॉप्युलेशन ऑफ द सिटी आफ्टर 25 इयर्स, म्हणजे टी 25 इयर्स असताना पी कॅल्क्युलेट करायचंय.
इफ द इनिशियल पॉप्युलेशन इज, म्हणजे सुरुवातीला टी इक्वल टू 0 इनिशियली आपल्याला पॉप्युलेशन किती दिलेलं आहे 10,000. म्हणजे दोन कंडिशन्स दिल्यात आणि एक कॉन्स्टंट दिला. याचा अर्थ कॉन्स्टंट दिल्यामुळे या ठिकाणी एक कंडिशन कमी दिलेली आहे. ठीक आहे, आपण या दिलेल्या डेटाचा यूज करून कॅल्क्युलेशन करूया. सॉल्व करताना आपल्याला इथे एक्झाम्पलमध्ये ई मिळणार आहे, तर त्या ई ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 2.7182 घ्या असं दिलेलं आहे. सोल्युशन, लेट पी बी दी पॉप्युलेशन ऑफ सिटी ॲट टाइम टी सिन्स रेट ऑफ ग्रोथ ऑफ P is proportional to P itself. Now see here, consider we have dP by dt is equal to K into P. Okay, then dP by P म्हणजे व्हेरिएबल सेपरेट केले, dP by P is equal to K into dt. इंटिग्रेशन घेऊया. इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला मिळेल 1/p चा इंटिग्रेशन या ठिकाणी log p येणार आहे आणि इज इक्वल टू k ॲज इट इज 1 चा इंटिग्रेशन येणार आहे t प्लस c1 इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता पुन्हा मगाशी सारखं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये जर कन्वर्ट केला तर p इज इक्वल टू आपल्याला मिळेल c इंटू ई रेस टू kt, वेअर c इज इक्वल टू ई रेस टू c1. ओके, हा c जो आहे तो ई रेस टू c1 लिहिता आला. ठीक आहे, मग आता आपण या ठिकाणी कंडिशन्सचा यूज करूयात. तर त्या कंडिशन्सचा यूज करण्या अगोदर आपल्याला एक इथे दिलेला आहे, ते म्हणजे वेअर के इज सेकंड सेंटेन्समध्ये कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी किती दिलेली आहे, के इक्वल टू 0.04. तर ते इथे पुटअप केलात तर आपल्याला काय मिळेल, पी इज इक्वल टू सी ॲज इट इज इंटू ई रेस टू के इज 0.04 टी. कॉल इट एज इक्वेशन नंबर 1 हिअर. आता मित्रांनो, इनिशियली आपण पॉप्युलेशन 10,000 पुटअप करूया, पी इज इक्वल टू 10,000 पुटअप करूयात आणि टी ची व्हॅल्यू 0 पुटअप करूयात. ओके, मग आपल्याला हा सी कॅल्क्युलेट करता येईल. त्यानंतर फायनली आपण टी इक्वल टू 25 पुटअप करूयात आणि पी कॅल्क्युलेट करूयात. ठीक आहे, तर दिलेलं इक्वेशन आपल्याला माहिती आहे, पी इज इक्वल टू सी इंटू ई रेस टू 0.04 टी. या इक्वेशन 1 मध्ये या दोन्ही व्हॅल्यूज इनिशियली पुटअप करूयात. पी इज इक्वल टू 10,000, टी इक्वल टू 0. तर आपल्याला मिळेल 10,000 इक्वल टू सी इंटू ई रेस टू 0.04 इंटू 0 म्हणजे 0 येणार आहे. सो ई रेस टू 0 इज 1. सो सी ची व्हॅल्यू 10,000 आली, ती इथे पुटअप करा म्हणजे पी इज इक्वल टू येणार आहे. तर आपल्याला इक्वेशन 1 मिळेल. या ठिकाणी p इज इक्वल टू 10,000 इंटू ई रेस टू 0.04 इंटू टी. आणि सेकंड कंडिशन जी आहे, सेकंड कंडिशन जर यूज केली आपण, t इक्वल टू 25 इयर्स आणि p कॅल्क्युलेट करायचं ठरवलं तर t इक्वल टू 25 इयर्स पुटअप करा या इक्वेशन 2 मध्ये. म्हणजे काय येईल, 0.04 इंटू 25 म्हणजे ते येणार आहे, या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केला आपण तर 10,000 ॲज इट इज, तर या दोघांचा मल्टिप्लिकेशन हा 1.00 येणार आहे. 25 इंटू 4 100 अँड पॉईंट असल्यामुळं या ठिकाणी 1.00 म्हणजे 1 येणार आहे. मग ई रेस टू 1 मीन्स ई. तर ई ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, पहा किती दिली आहे क्वेश्चनमध्ये, ई इज इक्वल टू 2.7182 दिलंय. ते पुटअप केलं तर 2.7182 इंटू 10,000 आन्सर येतं 27,182 here. Required population will be 27,182 after 25 years. अशा पद्धतीनं हे आपल्याला रिक्वायर्ड पॉप्युलेशन मिळालेलं आहे. तर 3 स्टेप व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. इनिशियली चा वापर करून कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचा. त्यानंतर सेकंड कंडिशन जर दिले असेल तर त्याचा वापर करून आपल्याला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॅल्क्युलेट करावी लागेल. आणि थर्ड कंडिशनवरून जे काही पाहिजे असेल म्हणजे एक व्हेरिएबलचा वापर करून हा दुसरा व्हेरिएबल मिळवता येतो. ठीक आहे,
याच पद्धतीनं आपण सेकंड ऍप्लिकेशन स्टडी करूयात मित्रांनो. सेकंड ऍप्लिकेशन जे आहे डिफरन्शियल इक्वेशनचं ते आहे रेडिओ ऍक्टिव्ह डिके. थोडंसं याच्यात वेगळे पण काय आहे, आत्ता जशी एक्झाम्पल सोडवली त्याच पद्धतीने सोडवायचे, फक्त याच्यामध्ये वेगळे पण काय आहे तर आता ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन किंवा ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया याच्यामध्ये टाइम इन्क्रीज होत होता, तर पॉप्युलेशन पण इन्क्रीज होत होतं. परंतु या ठिकाणी रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस काय आहेत ते पहा. वी नो दॅट radioactive substances or elements like radium, cesium, etc. disintegrate with time. तर हे एलिमेंट्स काय होत आहेत, टाइम जसा वाढणार आहे तर हे डिसइंटिग्रेट होत आहेत, म्हणजे कमी होत आहेत. यांचं मास जे असेल ओके ते कमी कमी होत जाणार आहे जसं जसं टाइम इन्क्रीज होणार आहे. इट मीन्स द मास ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस विथ टाइम. म्हणजे टाइम वाढला की त्या सबस्टन्सचा मास काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. ठीक आहे. घरी विद्यार्थी मित्र कापूर पाहताय तुम्ही, तर ते याचंच एक्झाम्पल आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. तर द रेट ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ सच एलिमेंट्स is always proportional to the amount present at that time. The rate of disintegration of such elements is always proportional to the amount present at that time. It means dx by dt is proportional to x again. Dx by dt is proportional to x again. ओके. पण ही प्रपोर्शनॅलिटी आपल्याला कशा पद्धतीने घ्यायची आहे तर ती पहा, रेट ऑफ डिसइंटिग्रेशन म्हटलंय, म्हणजेच इथे लिहिले पहा, इफ एक्स इज द अमाउंट ऑफ एनी मटेरियल प्रेझेंट ॲट टाइम टी देन dx by dt is equal to minus kx where k is the constant of proportionality and k is greater than 0. हा मायनस कसा काय आला, तर मायनस इथं काय डिनोट करतं तरी डिसइंटिग्रेशन म्हणजे डिक्रीज या ठिकाणी डिनोट करतं. ओके. थोडक्यात इन्व्हर्सली प्रपोर्शनल ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीने इथं हे आहे. ठीक आहे. आता आपण नाव पुन्हा मगाशी सारखं इक्वेशन फॉर्म करूया. नाव इफ एक्स इज द अमाउंट ऑफ एनी मटेरियल प्रेझेंट ॲट टाइम टी देन dx by dt is equal to minus kx. तर या ठिकाणी the negative sign appears because x decreases at t increases. म्हणजे काय, या ठिकाणी एक क्वांटिटी इन्क्रीज होतीये आणि दुसरी क्वांटिटी काय होतीये, डिक्रीज होतीये. त्यामुळे आपण या ठिकाणी मायनस साइन घेतलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो व्हेरिएबल सेपरेट करूयात. या ठिकाणी dx upon x is equal to minus k into dt. इंटिग्रेशन घेतलात, on integrating we get therefore integration of dx upon x is equal to minus k integration 1 dt. Therefore log x is equal to minus kt plus c1. मग आता x is equal to कन्वर्ट करायचं झालं तर आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल x is equal to c into e raised to minus kt where c is equal to e raised to c1. तर ही जी प्रोसेस आहे ती प्रत्येक ठिकाणी आपल्याला सेम पाहायला मिळेल. ठीक आहे. विच गिव्स द अमाऊंट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स ॲट एनी टाइम टी. कोणत्याही टाइमसाठी आपल्याला इथे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सचा अमाऊंट जे आहे ते कॅल्क्युलेट करता येईल बाय युझिंग दिस इक्वेशन. तर आपण एक्झाम्पल याच्यावरचं सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल, द रेट ऑफ डिके of certain substance is directly proportional to the amount present at that instant. ओके. रेट ऑफ डिके म्हटले आणि इथे डायरेक्टली, हे लक्षात घ्या. रेट ऑफ डिके म्हटल्यामुळे इथे डायरेक्टली प्रोपोर्शनलच येणार आहे. ठीक आहे. इनिशियली म्हटले
there are 25 gram of certain substance and 2 hours later it is found that 9 gram are left. Okay, find the amount left after 1 more hour. मित्रांनो एक्झाम्पल पहिल्यांदा समजून घेऊयात. या ठिकाणी पुन्हा तेच येणार आहे, dx अपॉन dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x, राईट. पण लिहिताना रेट ऑफ डिके असल्यामुळे आपल्याला dx अपॉन dt इज इक्वल टू मायनस k इंटू x लिहावं लागणार. इनिशियली देर आर, फर्स्ट कंडिशन पहा, इनिशियली देर आर 25 ग्रॅम्स ऑफ सर्टन सबस्टन्स, म्हणजे t इक्वल टू 0 असताना सबस्टन्सचं मास किती दिलेला आहे 25 ग्रॅम. अँड 2 hours लेटर म्हणजे 2 तासानंतर ते किती दिसतंय 9 ग्रॅम आहे. तर ही दुसरी कंडिशन आहे, 2 तासानंतर t इक्वल टू 2 असेल तर 9 ग्रॅम हे x असेल. फाइंड दी अमाऊंट लेफ्ट आफ्टर 1 more hour. या ठिकाणी हे सेंटेन्स पहा, फाइंड दी अमाऊंट लेफ्ट आफ्टर 1 more hour. आफ्टर म्हणजे या 2 तासानंतर पुन्हा 1 तासाने, म्हणजे 2 + 1 या ठिकाणी 3 hours, आफ्टर 3 hours असं म्हणूया. 1 more hour पेक्षा या ठिकाणी 1 more चा मिनिंग आहे 2 तासानंतर 1 तासाने, म्हणजे 3 तासाने. तर t इक्वल टू 3 असेल तर अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे, तर आपण पहा सोल्युशन कॅल्क्युलेट करूयात. या ठिकाणी लेट x gram is the amount of substance present at time t, then rate of decay is given by dx by dt is equal to minus kx where k is greater than 0 here. मित्रांनो आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला dx अपॉन x लिहावं लागेल, व्हेरिएबल सेपरेट करून घ्यावे लागतील. dx अपॉन x इज इक्वल टू मायनस k इंटू dt, म्हणजेच आफ्टर इंटिग्रेशन what we get, integration of dx upon x is equal to minus k integration of 1 dt. मग आता हे इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर 1 अपॉन x चा इंटिग्रेशन येतो log x मायनस k ॲज इट इज 1 चा इंटिग्रेशन t प्लस c1. सो हे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये जर लिहायचं झालं तर x इज इक्वल टू आपल्याला लिहावं लागेल c इंटू ई रेस टू मायनस के टी, व्हेअर c इज इक्वल टू ई रेस टू c1 लिहिता येतं. ठीक आहे, आता आपण हे दिलेल्या कंडिशन्स ज्या आहेत, 3 कंडिशन्स दिल्यात, t इक्वल टू 0 25 ग्रॅम, t इक्वल टू 2 9 ग्रॅम, t इक्वल टू 3 वी हॅव टू कॅल्क्युलेट x. ओके, मग इनिशियली पहिल्यांदा कन्सिडर करूयात. t इक्वल टू 0 जर असेल तर x इक्वल टू 25 पुटअप करूयात, म्हणजे आपल्याला काय मिळेल फ्रॉम इक्वेशन 1 25 इज इक्वल टू c इंटू ई रेस टू या ठिकाणी k ॲज इट इज अँड t ची व्हॅल्यू जर 0 पुटअप केली तर ई रेस टू 0 येणार आहे. सो c रेस टू 0 ई रेस टू 0 ची व्हॅल्यू 1 येणार आहे, म्हणजे c ची व्हॅल्यू आली 25. आता c इज इक्वल टू 25 आपण इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूयात, म्हणजे आपल्याला मिळेल x इज इक्वल टू 25 इंटू ई रेस टू मायनस k इंटू t ॲज इट इज. फॉर इट इज इक्वेशन नंबर 2. आता इनिशियली जसं पुटअप केलं होतं तसं आपण सेकंड कंडिशन यूज करूयात, x इक्वल टू 9 व्हेन t इज इक्वल टू 2. सो व्हॉट वी गेट, x इज इक्वल टू 9 पुटअप करूया, t इज इक्वल टू 2 पुटअप करूया. मग फ्रॉम इक्वेशन 2 वी हॅव 9 इज इक्वल टू 25 इंटू आता ई रेस टू मायनस इथे k ची व्हॅल्यू या ठिकाणी तशीच ठेवली k आणि t म्हणजे 2 लिहिले पहा. आता ई रेस टू मायनस 2k आलाय. ओके, मग मित्रांनो या ठिकाणी आपण हे सिम्प्लिफाय करूयात. ई रेस टू मायनस 2k इज इक्वल टू 9 अपॉन 25 इज इक्वल टू मायनस 2k इज इक्वल टू लॉग ऑफ 9 अपॉन 25. याचा एक्सपोनेन्शियल फॉर्मचा जो होता तो आपण कन्व्हर्शन लॉगॅरिथमिक फॉर्मला केला पहा. मग आता अशा पद्धतीनं मायनस 2k इज इक्वल टू लॉग ऑफ 9 अपॉन 25 आलं. मग पुढे याच्यावरून आपल्याला
2 हा LHS वरून RHS ला घेता येईल. सो K इज इक्वल टू -1/2 लॉग ऑफ, इथे पहा विद्यार्थी मित्रो, 9/25 कॅन बी रिटन ॲज 3/5 इट्स स्क्वेअर. मग हा रेस टू 2 आहे. आपल्याला माहिती लॉग ऑफ m रेस टू n असेल तर n लॉग m लिहिता येतं. मग n जर फ्रंटला घेतला आपण तर 2 कॅन्सल होईल, म्हणजे या ठिकाणी मायनस लॉग ऑफ 3/5 लिहिला पहा. मग ही मायनस लॉग ऑफ 3/5 ही जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी इक्वेशन 2 मध्ये पुटअप करूयात के ची, म्हणजे मायनस इथे पण आहे आणि हा पण मायनस आहे, म्हणजे या ठिकाणी प्लस होईल. सो x इज इक्वल टू 25 इंटू काय येणार आहे पहा, फ्रॉम इक्वेशन 2 and 3 x इज इक्वल टू 25 इंटू ई रेस टू मायनस मायनस प्लस झाला t इंटू लॉग ऑफ 3/5 आला पहा. ठीक आहे. आता आपल्याला थर्ड कंडिशन माहिती आहे, टी ची व्हॅल्यू पुटअप करायची आणि x कॅल्क्युलेट करायची या ठिकाणी. तर थर्ड कंडिशन जी दिलेली आहे, नाउ वी हॅव टू फाइंड x व्हेन t इज इक्वल टू 1 मोर आवर, म्हणजे 2 + 1 3 आवर. सो टी ची व्हॅल्यू 3 पुटअप करा, म्हणजे या ठिकाणी काय मिळेल, x इज इक्वल टू पहा 25 इंटू ई रेस टू 3 इंटू लॉग ऑफ 3/5. 3 पुटअप केली टी ची व्हॅल्यू. आता पुन्हा इथे n लॉग m आहे, तर हे n जो दिसतोय तो रेस टू पॉवर इंडेक्स मध्ये या ठिकाणी कन्वर्ट होईल. मग x इज इक्वल टू 25 इंटू ई रेस टू लॉग ऑफ 3/5 ब्रॅकेट रेस टू 3 आला पहा. मग आपण या ठिकाणी हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला ई रेस टू लॉग x म्हणजे x लिहिता येईल. सो x इज इक्वल टू 25 इंटू 3 रेस टू 3 27, 5 रेस टू 3 इज 125. मग 25 5 जा 125, सो 27/5 ग्रॅम्स हे x आलेला आहे आन्सर. सो देअरफॉर the amount left after 4 hours is 27/5 grams. याच ॲप्लिकेशनचा आणखी एक एक्झाम्पल पाहूया. फक्त ते एक्झाम्पल एक वेगळ्या कन्सेप्टचा आहे, एवढं लक्षात ठेवा. हाफ लाईफ पिरियड. आता हाफ लाईफ पिरियडचा मिनिंग काय आहे तो पहिल्यांदा पाहूयात. हाफ लाईफ पिरियड ऑफ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स इज डिफाइन्ड the time it takes for half the amount or mass of the substance to decrease. म्हणजेच काय, जेव्हा 10 ग्रॅम इतकं जर तुमच्याकडे सबस्टन्स मास असेल किंवा अमाऊंट ऑफ सबस्टन्स असेल, तर ते 5 ग्रॅम होण्यासाठी जो काही पिरियड लागणार आहे दॅट इज नोन ॲज हाफ लाईफ पिरियड. म्हणजे थोडक्यात हाफ ते अमाऊंट होण्यासाठी काय पिरियड लागेल, कालावधी काय लागेल, तर त्याला म्हटलेलं आहे हाफ लाईफ पिरियड. ठीक आहे. तर एक्झाम्पल पाहूया. बिस्मथ हॅज हाफ लाईफ ऑफ 5 days. म्हणजे बिस्मथ हा जो रेडिओ सबस्टन्स आहे तर ते काय होते 5 दिवसामध्ये त्याची अमाऊंट काय होणार आहे, मास काय होणार आहे, निम्म होणार आहे, म्हणजे हाफ होणार आहे. So a sample originally has a mass of 800 mg. Find the mass remaining after 30 days. पहिल्यांदा ओरिजिनली म्हटलंय. आता एक्झाम्पलचा मिनिंग जर समजून घ्यायचा झाला तर पहिली कंडिशन आहे टी म्हणजे टी ओरिजिनली, याचा अर्थ टी इक्वल टू 0 असेल तर एक्स काय आहे 800. आणि सेकंड कंडिशन आपण घेऊ शकतो हाफ लाईफ ऑफ 5 days. म्हणजे 5 दिवसानंतर टी इक्वल टू 5 असेल तर बिस्मथ किती होणार आहे, त्याचा अमाऊंट किती होणार आहे, हाफ, म्हणजे 400 होणार आहे. ही सेकंड कंडिशन. आणि थर्ड कंडिशन काय आहे तर टी इक्वल टू 30 असताना एक्स कॅल्क्युलेट करायचं. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवूया. बघा, लेट एक्स बी द मास ऑफ बिस्मथ प्रेझेंट ॲट टाइम टी. देअरफॉर dx/dt इज इक्वल टू -kx. के काय आहे ग्रेटर दॅन 0. पुन्हा रेडिओ डीके असल्यामुळे या ठिकाणी निगेटिव्ह घेतले आपण. तर dx/x इज इक्वल टू -k इंटू dt. व्हेरिएबल सेपरेट केले, इंटिग्रेशन घेऊया. इंटिग्रेशन घेतल्यानंतर
आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x इज इक्वल टू मायनस के इंटिग्रेशन 1 dt. मग लॉग या ठिकाणी 1 अपॉन एक्स चा इंटिग्रेशन येईल लॉग एक्स इज इक्वल टू मायनस के इंटू टी प्लस C1 कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे जर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर x इज इक्वल टू सी इंटू ई रेस टू मायनस के टी फॉर इट इज इक्वेशन नंबर 1. मग पहा c इज इक्वल टू ई रेस टू C1 घेता येईल. तर x इज इक्वल टू विद्यार्थी मित्रो सी ई रेस टू मायनस के टी या इक्वेशनचा यूज करून आपण हे कंडिशन सगळे यूज करूयात. ठीक आहे. मग कंडिशन पहिली ओरिजिनली 800 mg म्हटलेलं आहे. तर t इक्वल टू 0 असताना x इक्वल टू 800 पुटअप करूयात. म्हणजे x इक्वल टू 800 इज इक्वल टू c इंटू ई रेस टू टी 0 आहे म्हणजे हे 0 झालं. सो ई रेस टू 0 इज 1. सो c इज इक्वल टू 800 आला. c इक्वल टू 800 या इक्वेशन 1 मध्ये पुटअप केलात तर आपल्याला मिळेल x इक्वल टू 800 इंटू ई रेस टू मायनस के टी कॉर्डिनेट इक्वेशन नंबर 2. याच्यामध्ये आता हाफ लाईफ पिरियड दिलेला आहे. सो बघा सिन्स हाफ लाईफ पिरियड इज 5 days, that is in 5 days mass of bismuth becomes half. ओके. तर ते काय होणार आहे t इक्वल टू 5 असताना मास किती होणार आहे 800 च्या 50% म्हणजे 5 हाफ 400 होणार आहे. म्हणजेच आपण असं लिहू शकतो x इक्वल टू 400 when t इक्वल टू 5. From equation 2 what we get 400 is equal to 800 into e raised to minus 5k. मग याच्यावरून 400 upon 800 is equal to e raised to minus 5k. e raised to minus 5k is equal to 400 upon 800 म्हणजे 1/2. Call it as equation number 3. e raised to minus 5k ची व्हॅल्यू आली. मग आता 2 इक्वेशन आहे 3 इक्वेशन आहे आणि थर्ड आपल्याला कंडिशन ही यूज करायची आहे इक्वेशन 2 इक्वेशन 3 आणि थर्ड कंडिशन दिली आहे. नाउ वी हॅव टू डिटरमाइन x व्हेन t इक्वल टू 30. मग t इक्वल टू 30 आपण इक्वेशन 2 मध्ये पुटअप करूया. म्हणजे काय इक्वेशन मिळेल फ्रॉम इक्वेशन 2 x इक्वल टू 800 e रेस टू मायनस 30k. इक्वेशन 3 वरून आपल्याला e रेस टू मायनस 5k आहे माहिती. मग e रेस टू मायनस 30k वरून किंवा याचा कन्वर्शन मी ई रेस टू मायनस 5k ला कन्वर्ट करणार आहे. मग 5 इंटू 6 म्हणजे 30 येतं. मग हे कसं लिहिता येईल. सो x इज इक्वल टू 800 इंटू ई रेस टू मायनस 5k रेस टू 6 म्हणजेच यांचा मल्टिप्लिकेशन होत असतो a रेस टू m रेस टू n म्हणजे m इंटू n. मग हे 30 येईल. याचा अर्थ 5 मायनस 5k रेस टू 6 आला इथे. मग आता मायनस ई रेस टू मायनस 5k ची व्हॅल्यू माहिती आहे 1/2 आहे. मग इथे 1/2 पुटअप करूयात म्हणजे 800 इंटू 1/2 रेस टू 6. सो 2 रेस टू 6 इज 64. 1 रेस टू 6 इज 1. सो 800 अपॉन 64 इट गिव्स 12.5 mg. अशा पद्धतीनं therefore the mass after 30 days will be 12.5 mg. मित्रांनो हे अशा पद्धतीने आपण डिफरन्शियल इक्वेशनचे ॲप्लिकेशन्स पहिले 2 स्टडी केलेले आहेत. त्यावरची 2 एक्झाम्पल देखील स्टडी केलेले आहेत. तर तुम्ही राहिलेली एक्झाम्पल्स घरी सॉल्व करा सिम्प्लिफाय करा. त्याशिवाय हे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि लक्षात राहणार नाही त्याशिवाय. ठीक आहे. थँक्यू.